नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि विशेष पालकांनो, आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत आणि हा विषय खूप महत्त्वाचा आपल्यासाठी असणार आहे. 10वी नंतर समजा एखाद्या छोट्या खेड्या गावातनं एखादा विद्यार्थी ज्यावेळी 10वी मध्ये जास्त टक्के मिळवतो, साहजिकच आहे की आपल्याला पुणे मुंबई ह्या शहरांमध्ये जावंसं वाटतं आणि मुलं पुण्यासारख्या शहरामध्ये येतात. BMCC कॉलेज असेल, सिम्बॉयसिस असेल, SP असेल, गरवारे असेल ह्या नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. पण खरंच ते त्यांचं जे डेली रुटीन असतं किंवा अभ्यास असतो जो 10वी पर्यंत त्यांनी अनुभवलेला असतो गावाकडे, तो पुण्यासारख्या शहरामध्ये ॲडजस्ट होतो का? तर आज आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे. स्वतः आज आपल्यासोबत CA, CS आणि CMA शिवराम गाडगीळ सर आहेत आणि यांनी त्यांचं स्वतः शिक्षण जे आहे पुण्यातनं कंप्लीट केलेलं आहे. तर हा जो विषय आहे अत्यंत व्यवस्थितरित्या यांच्याकडनं आज आपण समजून घेणार आहोत. तर सर, माझा सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की 10वी पर्यंत मुलं गावाकडे शिकतात, ठीक आहे, आणि अचानक शहरात येतात, तेही पुण्यासारख्या शहरात येतात. मग नेमकं कशा पद्धतीने या परिस्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे? नाही, हे खरंच आहे, कारण एक अट्रॅक्शन असतं आणि चांगले मार्क मिळाल्यानंतर आपल्याला कोणालाही वाटतं की आपण एखाद्या मोठ्या सिटीमध्ये जाऊन त्या फॅसिलिटीज घेऊ किंवा मोठ्या कॉलेजमध्ये शिकू. तर हे नक्कीच नॅचरल आहे, पण त्याच्यासोबतच थोडीशी काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. पहिली काळजी अशी असते की थोडासा एन्व्हायरमेंटचा एक मोठा इम्पॅक्ट पडतो. बरोबर. म्हणजे आपण एका क्लोज्ड एन्व्हायरमेंटमध्ये असतो जेव्हा आपण गावाकडे असतो तेव्हा, आणि इथं आल्यानंतर आपलं असं काळजी करणारं कोणी नसतं. म्हणजे गावात कसं एकमेकांना ओळखत असतो आपण, पण इथे असं ओळख वगैरे नसते. त्यामुळे आपणच आपल्याला ग्रूम करावं लागतं आणि इथे आपल्याला कोणी सांगणार नाही की अरे असं कर तसं कर. अर्थातच चांगले मित्र भेटले तर चांगलंच आहे, पण तसं सगळ्यांना मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपलं किती ग्रूम होतोय हे खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. त्याच्यानंतर अजून एक मोठा विषय असतो की जो खरं सांगायचं तर बॅरियर असं नाही आहे, पण एक आपल्या मनातच वाटतं, ते म्हणजे इंग्लिश. बरोबर. कारण थोडंसं नाही म्हटलं तरी इथले जे विद्यार्थी असतात जे पुण्यातच शिक्षण घेतात 10वी पर्यंत, त्यांचं इंग्लिश मिडियममुळे थोडंसं व्हर्जन वेगळं वाटू शकतं आणि गावाकडचं व्हर्जन थोडं वेगळं असतं. ह्याच्यात चूक बरोबर काही नाही, पण ते मी जसं म्हणलं तसं व्हर्जनचा एक इम्पॅक्ट असतो, त्यामुळे तोही थोडासा आधी जाणवू शकतो. पण त्याला आता बरेच ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत, ऑनलाईन आहेत, आणि त्यामुळे आपण तो पण कोपअप करू शकतो. पण तो एक महत्त्वाचा पॉईंट राहतो, कारण एकदम सगळं चेंज झाल्यानंतर ते थोडंसं आपल्याला जाणवायला लागतं की आपण कुठे कमी पडतोय का. आणि तसं आपण कुठे कमी नसतो, फक्त तो एक कोपअप करण्याचा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा असे विद्यार्थी आपल्या मोठ्या शहरांमध्ये येतात तेव्हा एक वेगळं अट्रॅक्शन असतं. आणि एकदा 10वी मध्ये चांगले मार्क मिळाल्यानंतर ते अट्रॅक्शन अजून थोडंसं वाढतं आणि मग वेगवेगळ्या गोष्टीकडे विद्यार्थी जाऊ शकतात. त्यामुळे पालकांनीही खास काळजी घेणं गरजेचं आहे की आपला जो मुलगा आहे मुलगी आहे तो प्रॉपर तिथे जाऊन शिकतोय किंवा क्लास अटेंड करतोय किंवा जे काही त्याचं रुटीन आहे अभ्यासाचं ते तो प्रॉपरली फॉलो करतोय का, हे बघणं फार गरजेचं आहे. नाहीतर होतं काय, जो कम्युनिकेशन असतं पॅरेंट्स आणि स्टुडंटमधलं ते पूर्ण थांबतं. कारण गावाकडे तुम्ही घरी असता, इथे तुम्ही हॉस्टेलवर राहणार, रूमवर राहणार, त्यामुळे तेवढं कम्युनिकेशन होत नाही. त्यामुळे ते कम्युनिकेशन ठेवणं हे पण फार गरजेचं आहे. आणि ह्या काळजीसाठी आपण रँकर्स अपमध्ये खास सुविधेचं म्हणजे आम्ही काय करतोय की एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतोय. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पॅरेंट असतात, स्टुडंट असतो, फॅकल्टी म्हणून आम्ही असतो आणि आमचा स्टाफ असतो. त्या विद्यार्थ्याने ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी रिपोर्टिंग करणं त्या ग्रुपमध्ये गरजेचं आहे की त्या आठवड्याभरात त्याने काय कमवलं, आणि ते वाढतच गेलं पाहिजे. आणि हे जे आहे ह्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये ट्रान्सपरन्सी असते, कारण त्या ग्रुपचा आम्ही सुद्धा पार्ट असतो आणि त्यामुळे पालकांना हे निश्चित असतं की जे काही इथे पोस्ट होतंय नक्कीच त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे आणि हे असलं पाहिजे असं. बरोबर. आणि ते प्रेशर असलं पाहिजे एक्झॅक्टली कुठंतरी, म्हणजे थोडंसं कंट्रोल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वॉच आपण ठेवत नाहीये सर, डिसिप्लिन आणि जबाबदारीची जाणीव बरोबर ही ती असली पाहिजे. कारण इथे येऊन ते राहतायत, कॉस्ट आहे, राहण्याची कॉस्ट आहे, एज्युकेशनची कॉस्ट आहे, आणि त्याचं नक्कीच आपल्याला काहीतरी पुढे जाऊन बेनिफिट झाला पाहिजे आपल्या करिअरमध्ये, आपल्या एज्युकेशनमध्ये, आणि त्यामुळे गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि मला वाटतं की या मुलांनी जे कम्युनिकेशन जो पॉईंट तुम्ही क्लिअर केला, सगळ्याच गोष्टी त्या कॉलेजमधून होणार नाहीये. नक्कीच. बरोबर आहे. तर त्यांना हे कळणं गरजेचं आहे की कुठेतरी आपल्याला बाहेर हे शिकावं लागणार आहे. आणि आजकाल जसं आपण म्हटले खूप प्लॅटफॉर्म्स आहेत,
नक्कीच. तुम्ही तुमचे प्लॅटफॉर्म शोधू शकता, बघू शकता, बरोबर. पण जर प्रयत्नच केला नाही हा. तर खूप अडचण होते. बरोबर. आणि दुसरं म्हणजे 24 तास असतात, हो. त्याचं वेळेचं नियोजन नियोजन करणं करणं गरजेचं आहे. खूपच कारण गरजेचं मला वाटतं अगदी मोठे कॉलेजेस काय 12 वाजता चालू होतात. हो बरोबर आहे, आहे. 12 ते सगळे 4 दुपारचेच कॉलेजेस बरोबर असतात, आहे. त्यामुळे हा. सकाळचा टाइम आपल्या हातात असतो. बरोबर, म्हणजे असं नाही की 9 वाजेपर्यंत झोपतच आहोत आपण, खरंय, नाही तर बरोबर. काय आजकाल रात्री बरोबर आहे. उशिरापर्यंत हो, जागायचं. खरंय. रील्स, वेब सिरीज वेब खूप सिरीज आहेत आणि आहेत, मग नक्कीच. उशिरापर्यंत मुलं जागतात बरोबर. आणि त्यांचं ते रुटीन होतं आणि ती कधी ती अंगाशी सवय जडते त्यांना, म्हणजे ती सवय बरोबर. जडते. आणि ते 12वीत जाणवत नाही, 12वी पर्यंत जाणवत बरोबर. नाही, हो. पण जेव्हा आपण प्रोफेशनल कोर्सला जातो Exactly, exactly. तेव्हा तो त्रास व्हायला लागतो आणि बरोबर मग आहे. आपण ते प्रॉब्लेम मध्ये येतं, बरोबर. एज्युकेशन आपलं स्टडी प्रॉब्लेम मध्ये येतो, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. येस. हे सगळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स नक्कीच असतात. तर असे अनेक प्रॉब्लेम्स असतात विद्यार्थ्यांना आणि याच्यात पालकांनी कुठेतरी लक्ष घालणं हे गरजेचं आहे. बरोबर. आता प्रत्येका ठिकाणी आपण तर येऊ शकत नाही, पण आमच्यासारख्या अकॅडमी किंवा असे कुठले तरी मेंटॉर्स जर आपल्याला भेटले तर नक्कीच कुठेतरी आपला मुलगा मुलगी व्यवस्थित सगळं काही रुटीन फॉलो करतोय, त्याचा अभ्यास व्यवस्थित चाललेला आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणारं कोणीतरी आहे हे तुम्हाला निश्चित होऊ शकतं. तर लवकरात लवकर 11वीची आपली नवीन अकाउंट आणि मॅथमॅटिक्सची बॅच सुरू होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनो, आपल्याला या बॅचबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर अवेलेबल आहे, लवकरात लवकर संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.